नमस्कार, प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर सध्या हिवाळा सुरू आहे आणि या हिवाळ्यामध्ये शरीरात अतिरिक्त उष्णता निर्माण करण्यासाठी आपल्याला गरम पदार्थाचं सेवन करणं गरजेचं असतं। तर त्यासाठी उत्तम पर्याय आहे म्हणजे हे हिवाळ्यातील डिंकाचे लाडू। यामध्ये आपण जे पदार्थ वापरलेले आहेत ते सर्व औषधीयुक्त आहेत आणि आपले हिवाळ्यात होणारे छोटे मोठे त्रास दूर करणारे आहेत। तुमचे जर डिंकाचे लाडू बिघडत असतील किंवा पाक बनवताना चुका होत असतील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त ठरणार आहे। तुम्ही बघू शकत असाल लाडू किती छान झालेले आहे। इथे मी तुम्हाला एक लाडू तोडून सुद्धा दाखवते। बघा लाडू किती छान खुसखुशीत झालेले आहेत। तर हे अतिशय परफेक्ट प्रमाणात लाडू कसे बनवायचे याची संपूर्ण रेसिपी या व्हिडिओमध्ये दिली आहे। त्यामुळे चला वेळ न घालवता हे डिंकाचे परफेक्ट प्रमाणातील आणि भरपूर औषधी गुणधर्मयुक्त लाडू कसे बनवायचे ते बघूया। पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। हे लाडू बनवण्यासाठी आपण इथे घेतलेली आहे अर्धा किलो खारीक। आता ही खारीक आपण उन्हामध्ये कडक पाडून घेतलेली आहे। आता हिच्या आपल्याला बिया या प्रकारे काढून घ्यायच्या आहेत। तर या प्रकारे तुमच्याकडे एखादी लोखंडी मुसली असेल किंवा तुमच्याकडे एखादा अडकित्ता असेल तर त्याने सुद्धा तुम्ही ही खारीक फोडून घेऊ शकता। या प्रकारे कपड्यावर यावर असा या पद्धतीने थोडासा मार देऊन अशी ही खारीकची बी आपल्याला आणि याची जी वरची कॅप असते ती काढून घ्यायची आहे। असं केल्याने ह्या खारका पटकन फोडल्या जातात। असं तर तुम्ही विकतची पावडर सुद्धा वापरू शकता, परंतु आज आपण सोप्या पद्धतीने घरच्या घरी लाडवांसाठी खारीक पावडर कशी करायची ते पण बघणार आहोत। अशा पद्धतीने इथे मी सर्व खारका फोडून घेत आहे। तर इथे आपण सर्व अर्धा किलो खारका या प्रकारे फोडून घेतल्या, त्यातील बिया सुद्धा वेगळ्या करून घेतलेल्या आहेत। यासोबतच आपण इथे घेतलेलं आहे 500 ग्रॅम वाळलेलं खोबरं, सोबतच इथे 100 ग्रॅम काजू घेतलेले आहेत आणि 100 ग्रॅम बदाम सुद्धा घेतलेले आहेत। सोबतच इथे आपण घेतलेल्या आहेत 50 ग्रॅम अक्रोडची बिया। अक्रोड फोडून घ्यायचा आणि या बिया या प्रकारे मोजून घ्यायच्या। त्यानंतर इथे 25 ग्रॅम पिस्ते घेतलेले आहेत आणि 20 ग्रॅम इथे खसखस घेतलेली आहे। तसेच इथे डिंक घेतला आपण 200 ग्रॅम। डिंकाचे लाडू आहेत त्यामुळे डिंक यामध्ये जास्तच घालायचा। सोबतच इथे आपण 800 ग्रॅम गूळ घेतलेला आहे आणि साधारण 800 ग्रॅम इथे आपण साजूक तूप घेतलेलं आहे। या लाडूमध्ये तुपाची चव खूप छान लागते। तूप या प्रकारे रूम टेम्परेचरवर आणून नंतरच आपल्याला मोजायचं आहे। तसेच या लाडूमध्ये आणखी एक आपण पदार्थ वापरत आहोत तो म्हणजे गोडंबी। अशा प्रकारे आपण हे सर्व साहित्य सुरुवातीलाच काढून ठेवायचं, स्वच्छ निवडून ठेवायचं आणि खारीकसुद्धा छान अशी वाळवून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला लाडू बनवणे सोयीचं जातं आणि आपल्या लाडू बनवताना पाकामध्ये किंवा साहित्यामध्ये कोणतीही चूक होत नाही। यापूर्वीसुद्धा मी डिंकाचे लाडू प्रकारे ही रेसिपी अपलोड केलेली आहे, तर तिलासुद्धा खूप छान असा प्रतिसाद आपणा सर्वांकडून मिळालेला आहे। आता इथे आपण हे जे खोबरं घेतलेलं आहे वाळलेलं, तर ते दुकानात कधीपासूनच पडलेलं असतं, त्यामुळे या प्रकारे आपल्याला एका स्वच्छ रुमालाने ह्या खोबऱ्याच्या वाट्या पुसून घ्यायच्या आहेत। त्यानंतर अशी आपली किसणी घ्यायची आणि त्याने खोबरं किसून घ्यायचे। हवं तर आपण याच्या चकत्या करून त्या मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता, परंतु असा छान लांबट खोबरा किस असला तर लाडूमध्ये त्याचं टेक्स्चर खूप छान येतं। तर यातील आपण काही खोबऱ्याच्या वाट्या ह्या प्रकारे या किसून घेतलेल्या आहेत। सोबतच 2 वाट्या या प्रकारे आपण तुकड्यांमध्ये करून घेतलेल्या आहेत, कारण आपल्याला खारीक बारीक करायची आहे तर त्यासाठी ते उपयुक्त ठरेल। आता इथं गॅसवर आपल्याला एक कढई गरम करायची आहे आणि त्यामध्ये आपण घेतलेल्या तुपापैकी 2 चमचे तूप घालायचं आहे। तर सुरुवातीला आपल्याला ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहेत। हे ड्रायफ्रूट्स असे छान तळून घेतले की चवसुद्धा खूप छान लागते आणि ते पचायला हलके होतात। थोडासा रंग चेंज झालेला आहे, तर आता हे काजू आपण काढून घेऊया। तर काजू हे उष्ण गुणधर्माचे असतात, यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स असतात, त्यानंतर प्रोटीन्ससुद्धा भरपूर असतात, त्यामुळे वजन वाढण्यासाठी काजू हे उपयुक्त आहेत। म्हणून आवर्जून आपण लाडूंमध्ये काजू घालणे गरजेचेच आहे। यानंतर आणखी आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे कढईमध्ये आणि यातच आपल्याला हे बदामसुद्धा छान असे थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। बदाम तळायला लागले की छान असा चटचट आवाज येतो। बदाम हे बुद्धिवर्धक आहे
यामध्ये भरपूर विटॅमिन्स आहेत. शिवाय याने स्मरणशक्ती वाढण्याससुद्धा मदत होते. लहान मुलांसाठी सुद्धा ते फार उपयुक्त आहे. त्यामुळे आपण लाडूमध्ये हे घालणे गरजेचे आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबरसुद्धा असते. अगदी ज्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे त्यांनी काजूपेक्षा बदामही खाणं फार सोयीस्कर असतं. तर आता हे छान भाजलेले बदाम आपण काढून घेऊया. आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि यातच आपल्याला अक्रोडच्या बिया यामध्ये घालायच्या आहेत. थोडंसं तूप घातलं आहे मी 1 चमचा आणि आता छान असे आपल्याला हे हळूवार असे हलवत तळून घ्यायचे आहेत. तर अक्रोडमध्ये भरपूर प्रमाणात ए विटॅमिन्स असतं आणि हे सुद्धा आपल्या मेंदूसाठी फार आवश्यक आहे. अगदी लहान मुलांना तर आपण आवर्जून एक अक्रोड खायला द्यायला पाहिजे. यामुळे त्यांची स्मरणशक्ती वाढते आणि मेंदूसुद्धा तल्लख बनतो. आता कढईमध्ये आपण पिस्ते घातलेले आहे. तर पिस्तेसुद्धा असे छान पौष्टिक आहेत. त्यामुळे आपण थोडेसे किमतीला महाग असतात परंतु लाडूमध्ये घालणे आवश्यक आहे. आता पिस्ते छान तळून झालेत. पिस्ते तळायला फार कमी वेळ लागतो, नाहीतर मग ते जळू शकतात. पिस्ते आपण काढून घेऊया. हे पिस्ते आपण पाण्यात भिजत घालून त्यानंतरसुद्धा लाडू सजावटीसाठी वापरू शकता. आता यातच आपण घातलेले आहे गोडंब्या. तर गोडंबी म्हणजे बिब्याचं फूल. बऱ्याच जणांना या गोडंबीची माहिती नसते परंतु ही उच्च उष्ण गुणधर्माची आहे आणि फार असे पौष्टिक तत्व यामध्ये आहे. तर हे गोडंबी आवर्जून डिंकाचे लाडू किंवा बाळंतिणीसाठी जे लाडू केले जातात त्यात आवर्जून घातली जाते. गोडंबी आपण काढून घेतलेली आहे. तर याच कढईत आपण घातलेले आहेत खारीक. खारकेमध्ये सुद्धा 1 चमचा तूप घालायचं आणि एक साधारण 5 मिनिटापर्यंत मीडियम टू लो गॅसवर छान अशा भाजून घ्यायच्या आहेत. या खारीक भाजल्यामुळे यातील आर्द्रता कमी होते आणि मिक्सरमध्ये त्या मग सहज बारीक होतात. तर बऱ्याच जणांना खारीक बारीक करणे कटकटीचे वाटते. बरेच जण बाहेरून खारीक पावडर आणतात परंतु त्यामध्ये भेसळसुद्धा असू शकते. त्यामुळे या प्रकारे आपण नॅचरली अशी खारीक पावडर जी भेसळविरहित आहे अशी घरच्या घरी बनवू शकता. खारीक साधारण 5 मिनिटानंतर छान अशा भाजून झालेल्या आहेत. तर आपण काढून घेऊया. इथे खारीक आपण अर्धा किलो घेतल्यात त्यामुळे एकाच वेळेस भाजलेल्या नाहीत. 2 टप्प्यांमध्ये आपण या प्रकारे त्या भाजून घेणार आहोत. खारकेमुळे आपलं आरोग्य सुधारण्यास मदत होते. यामध्ये भरपूर पोषक तत्व आहेत. लोह भरपूर प्रमाणात आहे आणि कॅल्शियमसुद्धा भरपूर प्रमाणात आहे. खारीकचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्या स्नायूंची ताकद वाढवण्याचं काम ही खारीक करत असते. तसेच यामध्ये जे एन्झाईम्स असतात त्यामुळे आपलं पचन सुधारतं आणि त्यामुळे बद्धकोष्ठता तसेच पचनाच्या इतर ज्या समस्या असतात तर त्या दूर होतात. आता खारीक भाजून झालेल्या आहेत. आपण काढून ठेवल्यात. छान थंड होऊ द्यायच्या आहेत खारीक. आता याच कढईत आपल्याला आणखी 1 चमचा तूप घालायचं आहे आणि आपण जे खोबऱ्याचे काप केलेले होते तर ते यामध्ये छान असे भाजून घ्यायचे आहेत. तर थोडं सुक्या खोबऱ्यांच्या पोषक तत्वाविषयी माहिती घेऊया. सुक्या खोबऱ्यामध्ये भरपूर प्रथिनं, जीवनसत्व, लोह, कॅल्शियम, मॅग्नीज, सेलेनियम असतं. थोडं सुकं खोबरं जर आपण चावून खाण्याची सवय लावली तर आपली रोगप्रतिकारक शक्ती नक्कीच वाढते. आपण काप तळून घेतलेत. आता यामध्ये आपण खोबरा किससुद्धा तळून घेणार आहोत. आणखी 1 चमचा तूप आपण यामध्ये घातलेला आहे. तर खोबरं रोज खाल्ल्याने संसर्गजन्य आजारांपासून आपल्याला दूर राहायला मदत होते. सोबतच आपल्या त्वचेचा पोतही सुधारतो. केसांसाठी तर खोबरं छानच आहे, ओलं किंवा या प्रकारे वाळलेलं. 2 ते 3 मिनिटांपर्यंत हा खोबरा केस आपल्याला छान असा मीडियम टू लो गॅसवर भाजून घ्यायचा आहे. बघा रंगसुद्धा आता चेंज झालेला आहे. तर आता आपण हा किस काढून घेऊया. बऱ्याच जणांना हे लाडू का खावेत किंवा याचे फायदे काय असतात हे माहिती नसतं. म्हणून व्हिडिओच्या मध्ये मी या प्रकारचे औषधी गुणधर्म आपल्याला या पदार्थांचे सांगत आहे. आता आपण कढईमध्ये पुरेसं तूप घालायचं आहे कारण आपल्याला डिंक तळायचं आहे. तूप छान असं कळकळीत गरम झालं की त्यामध्ये या प्रकारे थोडा थोडा डिंक आपल्याला तळून घ्यायचा आहे. तर हिवाळ्यातील लाडूंमध्ये डिंक का घातला जातो याची कारणंसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. डिंक हा आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतो आणि चयापचय वाढवतो. डिंकामध्ये अँटी एजिंग आणि अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे आपल्या त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
गर्भधारणेनंतर तर महिलांना ताकदीची गरज असते. अशा परिस्थितीत ते मजबूत हाडांच्या विकासास मदत करते आणि म्हणून आपण डिंक आवर्जून खावा, जेणेकरून महिलांना पाठदुखीपासून सुद्धा दूर राहण्यास मदत मिळते. डिंक तसा थंड गुणधर्माचा असतो, त्यामुळे शरीराला त्यापासून थंडावा मिळतो. इतर सर्व जे पदार्थ आपण घेतलेत ते सर्व गरम गुणधर्माचे आहे, परंतु त्यासोबत हे कॉम्बिनेशन म्हणून हा डिंक या लाडूमध्ये घातला जातो, जेणेकरून तो लाडूला चव पण छान देतो आणि एक बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो पोषक तत्वांचं तसेच शरीरातील हीटचं. अशा प्रकारे इथे आपण 200 ग्रॅम डिंक छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेला आहे. आता याच कढईमध्ये आपण खसखससुद्धा थोड्याशा तुपावर भाजून घेणार आहोत. आता थोडे खसखसचे फायदे बघूयात. तर खसखसमुळे अनिद्रेची समस्या दूर व्हायला मदत होते. आपलं पचनतंत्र जे आहे ते मजबूत होतं आणि आपल्याला जर गॅस, ॲसिडिटी किंवा कब्ज असेल तर ते सुद्धा दूर होतं. खसखसमध्ये भरपूर फायबर असतं आणि खसखस ही जे आपलं हानिकारक कोलेस्ट्रॉल असतं म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल तर ते कमी करायला मदत करते. सोबतच जे गुड कोलेस्ट्रॉल असतं ते वाढवायला सुद्धा मदत करते आणि यामध्ये आयर्न असतं, त्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशनसुद्धा चांगलं होतं. सोबतच आपल्या डोळ्यांची नजर सुधारायला सुद्धा मदत होते. खसखस छान भाजली गेली आहे तर काढून घेऊया. आता आपण हे भाजलेले बदाम मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया. या प्रकारे जाडसर बारीक करायचे. त्यानंतर आपल्याला काजूसुद्धा या प्रकारे जाडसर बारीक करून घ्यायचे आहे. थोडंसं जाडसर मिश्रण ठेवलं तर लाडूंचं टेक्स्चर छान येतं. याच पद्धतीने आपण अक्रोड, त्यानंतर जे आपण गोडंबी घेतलेली आहे, पिस्ते घेतलेत, ते सर्व जाडसर छान असं बारीक करून घेणार आहोत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काही खारकेचे तुकडे घालायचे आहेत जे आपण तळून घेतलेत. त्यातच आपण हे भाजलेलं खोबरंसुद्धा थोडंसं घालायचं आहे. यामुळे काय होतं की खारीक पावडर आपली पटकन तयार होते. बघा, छान अशी बारीक स्वरूपात आपली खारीक पावडर तयार आहे. तर याच प्रकारे आपण सर्व खारीक आणि खोबऱ्याची या प्रकारे छान अशी बारीक पावडर करून घेऊया. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो डिंक तळलेला आहे तो सुद्धा या प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. डिंकाचे खडे मोठे होते, त्यामुळे आपण असे बारीक करणे गरजेचे आहे. जर आपण डिंक अगोदर छान बारीक करून घेतला आणि नंतर जर आपण तळला तर त्याला मिक्सरमध्ये बारीक करायची गरज नसते. आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व बारीक केलेलं साहित्य सोबतच खोबरा कीस सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. एका चमच्याच्या साहाय्याने हे सर्व साहित्य आपण या प्रकारे मिक्स करून घेऊया. आणि आता आपल्याला यामध्ये 1 चमचा सुंठ पावडर आणि 1 चमचा वेलची पावडरसुद्धा घालायची आहे. सोबतच तळलेली खसखससुद्धा यावेळेस मी इथे घातलेली आहे. आता हेच लाडू जर आपल्याला बाळंतिणीसाठी करायचे असले तर त्यासाठी लाडूचा वेगळा मसाला मिळतो किंवा वेगवेगळे जे घटक गुणधर्म आहेत औषधीयुक्त ते तुम्ही आणून यामध्ये घालू शकता. आता इथे आपण गुळाचा पाक बनवत आहोत. त्यासाठी गॅसवर आपण एक थोडंसं मोठं खोलगट पातेलं किंवा कढई ठेवायची आहे. आता आपण जे 800 ग्रॅम तूप घेतलेलं होतं त्यातील काही तूप आपण साहित्य भाजण्यासाठी वापरलं आहे आणि बाकी तूप आपण या कढईमध्ये घालत आहोत आणि थोडंसं अगदी अर्धा चमचा तूप जे भांड्याला लागलेलं आहे ते आपण शिल्लक ठेवलेलं आहे. आता यातच आपल्याला घालायचा आहे हा किसलेला गूळ, जो की आपण 800 ग्रॅम घेतलेला आहे. गूळ या प्रकारे आपल्याला या तुपामध्ये फक्त विरघळून घ्यायचा आहे, आपल्याला पाक बनवायचा नाही. तर या पद्धतीने आपण मीडियम टू लो गॅसवर एकसारखं गुळाला हलवत राहायचं आहे, म्हणजे तो लवकर विरघळायला मदत होते. तर डिंकाचे लाडू आपण गुळाचे बनवले तर ते जास्त पौष्टिक असतात. आपण यामध्ये साखरसुद्धा वापरू शकता, परंतु आपल्याला माहीतच आहे की गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं आणि हे जे लाडू आहे ते आपण आपल्या शरीराला काहीतरी फायदा व्हावा यासाठीच बनवत असतो. त्यामुळे गूळ आपण आवर्जून घालायलाच हवा. गुळामुळे आपल्या शरीरामध्ये रक्त वाढण्याससुद्धा मदत होते आणि आपल्या शरीराला ऊर्जासुद्धा यापासून भरपूर मिळते. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात गुळाच्या पदार्थांचं सेवन केलं जातं. बघा, तुपामध्ये गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे. तर आता गॅस बंद करायचा आहे आणि हा विरघळलेला गूळ आपल्याला या लाडूच्या मिश्रणात घालायचा आहे. लक्षात ठेवा, ही स्टेप लाडूची खूप महत्त्वाची आहे. गूळ आपल्याला फक्त विरघळून घ्यायचा आहे.
यापेक्षा 1-2 मिनटं जरी तुम्ही गॅस सुरू ठेवला तर हा पाक कडक होतो आणि मग याचे जे लाडू आहेत तर ते सुद्धा कडक बनतील, म्हणजे बांधताना सुद्धा ते व्यवस्थित बांधले जाणार नाहीत. परंतु जर तुमच्याच्याने असा कडक पाक झालाच तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं कोमट पाणी घालायचं आणि परत त्याला थोडंसं विरघळून घ्यायचा. हा त्यावरील सर्वात सोपा उपाय आहे. आता आपण हा पाक या लाडूच्या मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अशा वितळलेल्या गुळामुळे या लाडूंना छान अशी बाइंडिंग येते. आता आपण हे मिश्रण छान मिक्स करून घेतलं आहे आणि 2 मिनटं थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. म्हणजे गरम गरम जर आपण लाडू वळायला घेतले तर आपल्याला चटके लागू शकतात हाताला. आता आपण जेवढं तूप घेतलं होतं त्यातील अगदी अर्धा चमचा तूप हे भांड्याला लागलेलं एवढं शिल्लक राहिलेलं आहे. जर गरज वाटलीच तर थोडंसं गरम करून हे तूपसुद्धा आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता आपण लगेच लाडू वळून घेऊया. आता आपल्याला हव्या त्या आकारात छोटे मोठे लाडू वळून घ्यायचे आहेत. यासाठी तुम्ही एखाद्या वाटीचं मापसुद्धा ठरवू शकता. म्हणजे त्या वाटीने हे मिश्रण मोजून घ्यायचं आणि हातात त्याचा लाडू वळून घ्यायचा आहे. त्यानंतर या प्रकारे खसखसमध्ये त्याला असा छान असा कोटिंग करून घ्यायचा आहे. तर आपला लाडू तयार आहे. बघा किती छान असा, खूप छान असा खुसखुशीत आणि अतिशय दमदार असा हा हिवाळ्यातील डिंकाचा लाडू तयार आहे. याच पद्धतीने आपण उर्वरित सर्व मिश्रणाचे लाडू वळून घेऊया. तुम्ही जर हे डिंकाचे लाडू बनवत असाल तर या पद्धतीने सर्व साहित्य मोजून घ्या. गुळाचं तुपाचं प्रमाण योग्य घ्या, म्हणजे तुमचेसुद्धा लाडू अजिबात चुकणार नाही. भाजताना सुद्धा आपण अगदी हलकेसे हे सर्व साहित्य भाजून घ्यायचे, फार चटकेसुद्धा लागू द्यायचे नाही, नाहीतर मग या पदार्थांची चव आपल्याला लाडूमध्ये जळल्यासारखी लागेल. आता इथे आपण हे सर्व लाडू वळून घेतलेले आहेत. बघा एवढ्या सर्व मिश्रणाचे इथे आपले 45 लाडू तयार आहेत. आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला जे संधिवात, आमवात किंवा हाडांचं दुखणं, गुडघेदुखी यासारखे जे आजार होतात किंवा जे दुखणे आपल्याला त्रास देतात त्यावर हे लाडू अगदी रामबाण आहेत. अगदी अशक्तपणा असणाऱ्या व्यक्तींना जर 1 कप दुधासोबत हा लाडू दिला तर आपल्याला 15 दिवसातच त्यामध्ये खूप फरक जाणवेल. तर अशा पद्धतीचे हे खूप हेल्दी असे हिवाळ्यातील दमदार लाडू तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा. तुम्हालासुद्धा हे लाडू प्रचंड आवडतील. यापूर्वीसुद्धा दिलेली लाडूंची रेसिपी, म्हणजे त्यामध्ये डिंकाचे लाडू आहेत, मेथीचे आहेत आणि उडदाचे लाडूसुद्धा आहेत, त्या रेसिपीजसुद्धा तुम्ही नक्की बघा. त्या रेसिपीजसुद्धा खूप छान आहेत आणि तुम्हाला आवडतील अशाच आहे. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. सोबतच तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी आपले चॅनल प्रणिताज रेसिपी मराठीला जरूर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका हिवाळा स्पेशल उपयुक्त रेसिपीमध्ये. धन्यवाद.